नमस्कार. ट्रेंडी व्लॉग्सच्या या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी इथं बनवलेला आहे पिझ्झा. इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे. तिला मीडियम साईजमध्ये कापून घेतलेल्या आहेत. त्यामधल्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहे. आपल्याला आवडेल त्या शेपमध्ये इथे मी शिमला मिरची कापून घेतलेली आहे. आता त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा मीडियम साईजमध्ये कापून घेतलेला आहे. आपल्याला आवडतील त्या भाज्या आपण पिझ्झावर टाकू शकतो. त्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे. कांदासुद्धा मी मोठा मोठा कापून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की जे कांदा असतो त्याला इथं बारीक चिरलेला नाही, अगदी त्याचे मोठे मोठेच तुकडे केलेले आहे आणि आपल्याला अशा पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत. अशा प्रकारे पिझ्झा टॉपिंगच्या ज्या भाज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत. इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस मिळतो तोच वापरलेला आहे. आता हा पिझ्झा बेस त्यावर मी इथे थोडं 1 चमचेसारखं बटर यूज करते आहे. बटर त्यावर छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथे पिझ्झा टॉपिंगचा जो सॉस मिळतो तो वापरलेला आहे. डॉक्टर ऑटकरचा जो सॉस इझिली किराणा दुकानात मिळून जातो. तो छान असा चारी बाजूंनी स्प्रेड करून घ्यायचा आहे. जर पिझ्झा टॉपिंगचा सॉस नसेल तर शेजवान चटणी असते तीसुद्धा आपण ह्यावर स्प्रेड करू शकतो. सॉस लावून झाल्यानंतर त्यावर इथे मी चीज क्यूब असतं ते छान असं छोट्याशा किसणीने किसून घेतलेलं आहे. पिझ्झामध्ये चीजचं प्रमाण जास्त राहिलं तर तो पिझ्झा खूप छान टेस्टी लागतो. आता यावर आपण ज्या भाज्या चिरलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. इथे मी भाज्या ज्या आहेत त्या शिजवलेल्या नाहीत. आता मी तुम्हाला ही पहिली पद्धत दाखवते आहे. दुसऱ्या मेथडने बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे मी कांदा, शिमला मिरची ह्या सगळ्या भाज्या छान अशा रचून घेतलेल्या आहेत. पुन्हा आता त्यावर थोडंसं चीज किसून घ्यायचं आहे. इथं जर तुमच्याकडे मोझरेला चीज असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आता या प्रकारे पिझ्झा रेडी झालेला आहे. आता याला आपण तव्यावरच बनवणार आहोत. त्यासाठी तव्याला मीडियम फ्लेमवरच मी 5 मिनटापूर्वीच ठेवलेला होता, म्हणजे तो छान असा तापून गेलेला आहे. आता त्यावर झाकण लावून 7 ते 8 मिनटापर्यंत राहू द्यायचं आहे. आता छान असं चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि आपल्या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा क्रंची आहेत. आता हा पिझ्झा रेडी झालेला आहे. त्यावर मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगेनो टाकण्यापूर्वी कट करून घेते आहे. इथे मी पिझ्झा कटरनी पिझ्झा जो आहे तो कट करून घेते आहे, कारण की लहान मुलांना ऑरेगेनो आणि चिली फ्लेक्स नको आहे. त्यासाठी मी त्यांच्यासाठी साधा असा पिझ्झा बाजूला काढून ठेवते आहे. अगदी ते शिमला मिरचीसुद्धा खात नाही, फक्त कांदा आणि टोमॅटो खातात. इथे मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगेनो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो केचपसोबत सर्व करून घेते आहे. छान असा व्हेज चीजी पिझ्झा तयार आहे. आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. दुसरी पद्धत इथे मी भाज्या ज्या आहेत त्या शिजवून घेतलेल्या आहे. एका कढईमध्ये अर्धी चमचीसारखं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान असा परतून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये अर्धी चमचीपेक्षा पण कमी मीठचा वापर करायचा आहे, कारण की सॉस जो लावणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं. ह्या भाज्या 3 ते 4 मिनटं परतून घ्यायच्या आहे, जास्त शिजवायच्या नाही, नाहीतर त्यांच्यामधला जो क्रंचीपणा आहे तो चालला जातो. पिझ्झा बेस घेऊन त्यावर थोडंसं बटर लावायचं आहे. बटर स्प्रेड करून झाल्यानंतर पिझ्झा टॉपिंगचा सॉस लावायचा आहे. तो सुद्धा स्प्रेड झाला की त्यावर थोडं चीज टाकायचं आहे. चीज टाकून झाल्यानंतर आपल्या ज्या भाज्या परतून घेतलेल्या होत्या, जास्त शिजवायच्या नाही, त्या भाज्या छान असा पसरून घ्यायच्या आहे आणि त्यावर ऑरेगेनो आणि चिली फ्लेक्स टाकून पुन्हा चीज टाकायचं आहे आणि तव्यावर बेक करायला ठेवायचं आहे. झाकण लावून आपल्याला 3 ते 4 मिनटापर्यंत हा बेक होऊ द्यायचा आहे. छान असा व्हेज पिझ्झा तयार झालेला आहे. आता पिझ्झा कटरनी कट करून घेते आणि एका प्लेटमध्ये टोमॅटो केचपसोबत सर्व करून घेते. तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.